डोंगर रंगातून फुलला नंदनवन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. असो आमचो यो कोकण, असो आमचो यो कोकण. रामेश्वर आरेश्वर कुणकेश्वर रवळनाथ वेतोबा, मार्लेश्वर लिंगेश्वर हरिहरेश्वर राजापुरात अवतरता गंगा. भगवती सातेरी भद्रकाली, पावणाई निर्मळी भराडी, जाखमाता विठ्ठलाई नवलाई, भैरी भवानी गावदेवी. देवी देवतांका महापुरुषांका करताव आम्ही वंदन. देवी देवतांका महापुरुषांका करताव आम्ही वंदन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. असो आमचो यो कोकण, असो आमचो यो कोकण. जांभळा करवंदा फणस काजू नारळ पोफळीचो बागो, कोकणाची शान जगात मिरवता देवगडचो हापूस आंबो. जांभळा करवंदा फणस काजू नारळ पोफळीचो बागो, कोकणाची शान जगात मिरवता देवगडचो हापूस आंबो. सुपारीची झाडा कोकमाचो आगोल दारात केळीचो बन. सुपारीची झाडा कोकमाचो आगोल दारात केळीचो बन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. असो आमचो यो कोकण, असो आमचो यो कोकण. कोकणात आमका लाभलो असा समुद्राचो किनारो, डोंगराच्या कुशीतून वाहता बघा धबधब्याचो फवारो. कोकणात आमका लाभलो असा समुद्राचो किनारो, डोंगराच्या कुशीतून वाहता बघा धबधब्याचो फवारो. परशुरामाची पावन भूमी वर्तवती कानमन, परशुरामाची पावन भूमी
कोकण 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 आमचो कोकण आणि बघून जावा येवा आणि बघून जावा पशाल हो प्रेमात प्रेमाची वाळो आपुलकी मिळतली हैसरल्या घराघरात आमच्या कोकणात आमच्या कोकणात आमच्या कोकणात आमच्या कोकणात असो आमचो यो कोकण तुमचा प्रसन्न होतला मन 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 मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग देवी देवतांच्या आशीर्वादानं अवतरलो धरतीवर स्वर्ग वसई विरार कर्जत पनवेल माणगाव पेण अलिबाग उरण म्हसळा मुरुड पोलादपूर श्रीवर्धन रोहा महाड गुहागर चिपळूण संगमेश्वर हेड दापोली केशी देवरुख रत्नागिरी लांजा पाली राजापूर वैभववाडी देवगड कणकवली तळेरे मालवण कसाल कुडाळ ओरोस शिरोडा सावंतवाडी वेंगुर्ला आंबोली बांधा दोडा मार्ग आरुंदा परशुरामाच्या पावन भूमीत रमलावा मी सुखात परशुरामाच्या पावन भूमीत रमलावा मी सुखात आमच्या कोकणात आमच्या कोकणात असो आमचो यो कोकण तुमचा प्रसन्न होतला मन असो आमचो यो कोकण तुमचा प्रसन्न होतला मन मुंबईची मुंबादेवी सिद्धिविनायक गोपिनेश्वर ठाण्याचो विराची जीवदानी डहाणूची महालक्ष्मी गणपती टिटवाळाचो कंठेश्वर जगदीश्वर बल्लाळेश्वर वरद विनायक सुवर्ण गणेश गणेश मुळे वेणेश्वर सुत पापेश्वर दशभुजा हेरवी गणेश कलेश्वर दांडेश्वर विमलेश्वर सप्तेश्वर रेडीचो बाप्पा गणपती वजेश्वरी गाथा देवी सोमजाई वाघजाई देवी माऊली भगवती रामेश्वर आरेश्वर कांकेश्वर कुंकेश्वर देवस्थाने जागृत रामेश्वर आरेश्वर कांकेश्वर कुंकेश्वर देवस्थाने जागृत आमच्या कोकणात आमच्या कोकणात असो आमचो यो कोकण तुमचा प्रसन्न होतला मन असो आमचो यो कोकण तुमचा प्रसन्न होतला मन छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जलदुर्ग बांधल्यानी किल्ल्यांची उभारणी करून त्यांनी शत्रूची कोंडी केल्यानी आदर्श राजे होऊन गेले महाराष्ट्राच्या भूमीत पराक्रमाची शौर्यगाथा त्यांची कथा हो जगभरात ऐतिहासिक गडकिल्ले जलदुर्ग बघा उभे असत दिमाखात ऐतिहासिक गडकिल्ले जलदुर्ग बघा उभे असत दिमाखात आमच्या कोकणात आमच्या कोकणात असो आमचो यो कोकण तुमचा प्रसन्न होतला मन
देवाच्या दर्शनाक गवळ देवाची महापुरुषाची पूजा करतात सगळे जण राखणार तेरे जैसा यार कहाँ वैसा यार नाटोडकरचा माणूस आहे. हे विलास जरा डान्स कर ना यार. विलास इकडे बघ जरा यार. विलास बनता है मेरा काम तुम्हारे ही नाम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से, बनता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से। तुम जैसे मेहरबान का सहारा दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का बना है दोस्तों, ऐसा मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का बना है दोस्तों। तुला पण घेतो काय काय थांब मी जेवलो अरे विलास जा ना समोर. नाचायला कसं बड़ा कोई भी मुश्किल है रास्ता, मैंने दिया है तुमको मोहब्बत का वास्ता, जब है बड़ा है कोई मुश्किल है रास्ता, मैंने दिया है तुमको मोहब्बत का वास्ता, हर हाल में तुम्हें तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का बना है दोस्तों, हर साल मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों। यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया और 100 बार शुक्रिया, यारों ने मेरे वास्ते कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया और 100 बार शुक्रिया, बचपन तुम्हारे साथ गुजारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों, ये जान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों, तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों। चली क्या चली मुझसे न शर्मा, मैं हूँ एक गोरा हो
तू कली ओ मन चली कहाँ चली ओ मन चली कहाँ चली देख 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 तुझसे न शर्मा देख 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 मैं एक बारा ओ तू कली कहाँ चली ओ मन चली कहाँ चली विलास भाई जो नाचतो मस्त हा? अरे लवली विलास फोटो पे लगे तेरा नाम आई है रंग भरी शाम फूलों के जल के जाम भंवरों ने दिल के नाम ऐसे प्रेम की डोरी हो जो कोई हो गोरी तू कहाँ चली ओ मन चली कहाँ चली ओ मन चली कहाँ चली ये विजय नाचे विजय दुनिया से नहीं डरेंगे कब तक हम नहीं भरेंगे आजा दो बात करेंगे चुप के मुलाकात करेंगे ये सच है मैं हूँ एक दीवाना है माना है जाना तो कहाँ चली ओ मन चली कहाँ चली ओ मन चली कहाँ चली रुत ऐसी आई हुई है बदली की छाई हुई है तू क्यों घबराई हुई है मुझसे शर्माई हुई है प्यार में जाना है तू कहाँ चली ओ मन चली कहाँ चली ओ मन चली कहाँ चली देख 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 मुझसे न शर्मा एक 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 बवरा ओ तू कली ओ मन चली कहाँ चली ओ मन चली कहाँ चली धन्यवाद आता दाबून गॅस घेऊया घ्या टोपलीवाला बाहेर या. त्यांच्या वतीने आपण दरवर्षाप्रमाणे एक सहज शिबिर आपण आयोजित करत असतो. त्यामध्ये आपले ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ सल्लागार त्याप्रमाणे ज्येष्ठ सभासद या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. या ठिकाणी आपण गेल्या वर्षी पनवेलच्या ठिकाणी आपण गेलो होतो.
पेनला गेलो होतो बरोबर आहे. त्या पेनला त्या ठिकाणी आपण त्या रिसॉर्ट त्या ठिकाणी आपण त्या सहल शिबिराचं आयोजन केलं होतं, व्यवस्थितरित्या झालं होतं. यावर्षी जवळजवळ 2 वर्ष भाऊजी आपल्या संपर्कात होती, माझ्याकडे या एक दिवस, आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन की आपण यावर्षी या सहल शिबिरामध्ये आलेलो आहोत. आणि निसर्गरम्य ठिकाणी आपण प्रथमच सहल शिबिरामध्ये देवदर्शनाचा आपण कार्यक्रम केलेला आहे. आणि त्या देवदर्शनामध्ये या कोकणामध्ये जी काही चांगली देवस्थानं आहेत ते आपण पाहिलेत. आणि नक्की तुमच्या सर्वांवरती त्या देवींचा त्या देवांचा वरदहस्त कृपा हस्त होईल, त्याबद्दल काही शंकाच नाही. मी आज या ठिकाणी आमच्या सर्व पिकनिक वाईजच्या वतीने, बालगोपाळ मित्रमंडळाच्या वतीने, बालगोपाळ गणेश मित्रमंडळाच्या वतीने या आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली भाऊजींनी, शरदाजी परब यांचं आपण जोरदार आणि स्वागत करू. आणि त्याप्रमाणे त्यांचे भाचे आहेत त्या ठिकाणी दळवी साहेब, पुंडलिक दळवी. तर जवळजवळ 8 दिवस इकडे येऊन ते व्यवस्था बघत होते आपल्याला. आणि जी या जेवणाची, खाण्याची किंवा इतर जी काही व्यवस्था केली ती त्यांनी सर्व केली भाऊजींच्या सूचनेप्रमाणे. तर त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे ज्येष्ठ भाऊजी आपल्या या दळवी साहेब या आमचं प्रेमाचं प्रतीक म्हणून तुम्ही आपलं आहे बस आपलं ठीक आहे. मंडळाच्या वतीने आम्ही तुम्हाला त्याचप्रमाणे आपल्यात सर्वात ज्येष्ठ असे आपले दादा परब हे देखील त्या दिवशी आमच्या बरोबर स्वतः आले मुंबईवरून, नेरुळला राहतात आणि त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून ते आमच्या बरोबर आले. आपल्या इथे व्यवस्था सर्व केली. ते आल्यामुळे आम्ही सगळं जे काही चादर रूम बीम हे सगळं, पण त्यांनी स्वतः या सगळ्या रूम स्वतः साफ केल्या, मॉपने सगळ्या पुसल्या, स्वच्छ केल्या आणि आपल्याला त्या उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी त्यांचं देखील स्वतःचे आभार व्यक्त करत आहोत. आणि भाऊजींचं असंच प्रेम आमच्यावरती सदैव राहू दे, मंडळावरती राहू दे आणि वृत्ती करते अशी आमच्या श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो, काळेवाडीच्या राजाच्या चरणी प्रार्थना करतो, सच्चिदानंद बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने देखील पुढील तुमच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्ही पण माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. फार बरोबर 2-4 वर्ष आम्ही सतत संपर्कात होतो की या म्हणून. तर ह्या वर्षी आपल्याला ती वेळ मिळाली. ठीक आहे, थोडक्यात का होईना आपण त्याचा व्यवस्थितरित्या हे केला. त्याच्याबद्दल काय कमी जास्त राहिलं असेल तर त्याबद्दल तुमची माफी मागतो का? आपण त्याच्यापेक्षा जास्त आपण पुढच्या वर्षी करण्याचा प्रयत्न करू. काय झालं असेल तर आपल्याला वेळ पण त्यामुळे कमी मिळाला. त्या अवधीत आपण पुष्कळ देवस्थळ पण पाहिलं, नैसर्गिक ठिकाणं पण पाहिली, काही ठिकाणं राहायची बघायची. कारण त्याच्याकडे आपल्याला असं वाटतं की कालचे ड्रायव्हर आम्हाला ते बोलत इकडे इकडे जाऊया, आम्ही कंटाळलो होतो ऍक्च्युअली की इकडे इकडे जायचं. तर कालचं पण आपलं छान झालं, आजचा पण प्रोग्राम छान झाला. आमचे भाचे त्यांनी सगळं व्यवस्थित मॅनेज केलं, त्याबद्दल त्यांचं पण मनपूर्वक आभार मानतो. तरी माझ्या घरातले आणि मी बोललो, मी पहिलेच सांगितलं मी कोणी हे मोठा नाही, मी तुमच्यातलाच आहे असं मला समजा. मी असं बाहेरचा नाहीये की मी तुमचं काय असं केलं वगैरे, हे असं नाही. आपण एकत्र आहोत असंच तुम्ही माझ्यावरती प्रेम करा. आणि आपण कधी मला कुठेही तुमचं दुसरीकडे मला बोलवा. पहिल्यापासून आता रामाचं तर आपण हे करतोच आहे, पहिल्यापासून मला हे करतात. मी आवर्जून तिथे येतो तुमच्या गणपती कार्यक्रमाला, तुमच्या रामनवमीला. मला फार माझ्या यथेच्छ माझ्याप्रमाणे जे काय असेल ते मी माझ्याप्रमाणे मी यथेच्छ सहकार्य करतो. असंच सहकार्य मला ईश्वर तेवढी हे देव हीच सगळ्या तुमच्या प्रार्थना. भाऊजींनी प्रेमाकदर या ठिकाणी आमची जी व्यवस्था केली खरोखरच अपेक्षापेक्षा जास्त व्यवस्था झाली. कारण देवदर्शन झालं, त्याप्रमाणे शिबिराचा आमचा कार्यक्रम होता, त्या पद्धतीने बाहेरचा कराओकेचा कार्यक्रम देखील चांगला झाला.
फक्त पाऊस नव्हता, तो देखील कृत्रिम पाऊस की जेणेकरून रिसॉर्टला देखील तोच असतो पाऊस. नाही तो नव्हता पण आपला कार्यक्रम पण चांगला छान झाला एकदम. आपण कृत्रिमरित्या त्या पावसाचा झाला तो पण आनंद घेतला आपण. क्रिकेटच्या मॅच सुंदर झाल्या. आता आपण सर्वांनी तेवढं पाऊस असता तर आपण तेवढा बाहेर कार्यक्रम झाला पण नसता. हा. त्याच्यामुळे निदान तेवढं तरी छान झाला कार्यक्रम आणि आपण नैसर्गिकरित्या तो पण अनुभवला. म्हणजे दोन्ही कार्यक्रम आपण छान अनुभवले. रिअली फुल फार तुम्ही फार एन्जॉयमेंट केली. मला पण बरं वाटलं की हे आपली पिकनिक चांगली यशस्वी हे झालं, सार्थक झालं वाटलं. भाऊजींच्या वतीने तुम्हाला एक सर्वांना ही छोटीशी भेट आमचा आहे. कोकणचा वराडचा चिवडा हा फेमस आहे. फक्त वराडमध्येच मिळतो हा. तर तुम्ही खास वाचायला सांगून तिकडनं मागून घेतले. या राजूभाई एक आपलं या पटापट. माझ्या आपलं एक आहे तर तुम्ही हे करून घ्या. एक दोघे जण उभे राहा. एक दोघे जण उभे राहायचे. चार चार जण या. अजून या ना. या, पाच सहा जण. या बाबा. हे असं नाही आहे की प्रेमाची भेट, असं नाही आहे हे आहे म्हणून. हे आमच्यासाठी आपली प्रवीण घ्या, प्रवीण. राजू दिसत नाही. समजून घ्या पिकनिकचा दुसरा दिवस आहे. राजू दिसत नाही. हा, इकडे. हा बघ. हा, चला, चला. जी न्यूज छत्रपती शिवाजी महाराज की जय. फुलरे